अपेक्षित होतं आणि त्याप्रमाणेच होणार। चारही राज्यात काँग्रेस जिंकणार आणि तेलंगणा अतिरिक्त विजय होईलच। मध्य प्रदेश, राजस्थान जिंकणार। ही सर्व मेहनत राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगे यांनी मेहनत घेतली पाचही राज्यात। इथून पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल। दिल्लीमध्ये सुद्धा पुढच्या काळात बदल झालेला दिसेल। सुपारी कोणी दिली? मी सुपारी पाहिली नाही आणि मला अडकित्ता सुद्धा आठवत नाही। कोणाकडे अडकित्ता आहे? कोण सुपारी आहे आणि कोण फोडणार? येणाऱ्या काळात दिसेल। लढाई कोर्टात सुरू आहे। राज्यात पक्षफोडीचा नवा उद्योग सुरू केले आहे। त्याचे पाप त्यांना फेडावं लागेल। जरांगे भुजबळ यांच्यापेक्षा सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी नुकसानीचा महत्त्वाचा विषय आहे। पीक विमा आधी मिळत नव्हता। शेतकरी वेदनेत आहेत। ते निकष बदलविले म्हणून सांगतात। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। सरसकट मदत मिळावी। कर्जातून मुक्त करणे हा उपाय। पिकाची वर्गवारी करावी। लवकर मदत जाहीर करावी। पीक विमा कंपन्यांना वठणीवर आणावे। टक्केवारी मंत्र्यांना मिळत आहे। विमा कंपन्यांकडून सरकार घेत आहे। पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहे। ॲप्लिकेशन वेळ मिळत नाही। पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपलब्ध नसतात। शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी मंत्री जात नाही। शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे। 2022च्या दुष्काळाचे पैसे दिले नाहीत। केवळ बबन तायवाडेच बोलले नाही। आज राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकरी आहे। हे केवळ आपले पाप लपवून ठेवण्यासाठी करत आहेत। राज्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जरांगे भुजबळ संघर्ष पेटवला जात आहे। गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे। केवळ पदार्थ देतो म्हणून कागदावर दाखवू नका। भ्रष्टाचार होऊ नये, नाहीतर 173 पैकी 3च पदार्थ मिळतील। खालच्या दर्जाचं राजकारण कोणी सुरू केलं? टिप्पणी कोणी सुरू केली? शिवीगाळाचा प्रकार कुठून सुरू झाला? हे आपण समजलं पाहिजे। हे दुर्दैव आहे। राज्याचा कोणीही नेता असं बोलतो। बोलण्याच्या मर्यादा पाळाव्या लागतील। मर्यादा पाळाव्यात अशी आमची विनंती आहे। नाही, आता सुपारी ते कोण त्यांचं त्यांना माहीत कोणाचं, कारण मी सुपारी पाहिला नाही आणि मला अडकित्ताही आठवत नाही सुपारी फोडायचा। आता कोणाकडे अडकित्ता आहे ना कोणाकडे सुपारी आहे, कोण फोडणार? आता येणाऱ्या काळामध्ये फार काही वाट बघायची गरज नाही। लढाई त्यांची कोर्टात सुरू आहे। पण एक नक्की आहे की या राज्यामध्ये कधी नव्हे असा एक नवीन या सगळ्या भारतीय जनता पक्षाने पक्षफोडीचा नवीन उद्योग केला आहे। त्याचं प्रायश्चित्त मात्र त्यांना या राज्यामध्ये भोगावं लागेल। मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्राचा 4था टप्पा आजपासून सुरू। ते त्यांनी काही करू देत, कोण काय करतं यावर नाही। आम्हाला आता शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। जरांगे काय, भुजबळ काय, ओबीसी, मराठा हे विषय आम्हाला लढायला अजून वेळ आहे। पण आज राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे। शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। धान पिकही गेलं आहे, द्राक्षे गेलेत। काल मी बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो आहे आणि त्या सगळी परिस्थिती पाहताना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे। सरकारकडून या सर्व शेतकऱ्यांना भरपूर मदतीची अपेक्षा आहे। पीक विमा कंपन्यांनी हात वर केलेले आहे। 7,420 कोटी रुपये केंद्र आणि राज्यांनी या पीक विमा कंपन्याकडे भरले। पूर्वी काय व्हायचं की लोक विमा काढायचीच नाहीत, कारण पीक विमा कंपन्या विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करायचे आणि पीक विमा मिळत नव्हता। आणि आज सरकारने 1 रुपयात विमा काढला, 1 रुपयात विमा काढला म्हणून पाठ थोपटली, तरी पण या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करत नाही किंवा त्यांना पीक विमा देत नाही। म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक पुन्हा सुरू झालेली आहे। आणि आजची स्थिती, दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यात होती, विदर्भातल्या काही जिल्ह्यात होती, त्याचे पैसे मिळाले नाही। 2022च्या दुष्काळाचे पैसे दिले नाही आणि आता तर या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं करून सोडलं आहे। अनेक शेतकरी आमच्या सगळ्या भेटीमध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू होते। त्यांच्या डोळ्यात फार या सगळ्या पुढच्या दिवसात कसं आपण दिवस घालवायचे या संदर्भामध्ये त्यांच्या वेदना होत्या। हे सगळं बघताना सरकारला अजूनही या सगळ्या शेतकऱ्याप्रती कणव नाही, हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे। ते निकष सांगतात आम्ही JR काढला, याला काही अर्थ नाही। निकष बदलवून तुम्हाला मदत करावी लागेल, सरसकट मदत करावी लागेल, तर शेतकरी उभा होईल। त्याही पलीकडे जाऊन एकदा संपूर्ण 4 वर्षाचा मार, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, सुका दुष्काळ आणि अवेळी पाऊस, 4 वर्ष शेतकरी या संकटाचा सामना करतो आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करणं हाच आता पर्याय दिसतो आहे आणि पिकाची वर्गवारी करून मदत करावी। सर्वांना सरसकट, आपण पीक ऊस आहे त्याला तेवढीच मदत, डाळिंबाची शेती आहे त्यालाही तेवढीच मदत, द्राक्षाची शेती एकराला 2 लाख रुपये खर्च येतो त्यालाही 17,000 रुपये,
तर हे जे काही त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे ते सरकारने करू नये आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी. या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्या अपेक्षा बाळगून आहेत मला माहीत नाही. आणि या पीक विमा कंपन्यांना मात्र वठणीवर आणावं. कारण तुम्हाला माहीत असेल की गुजरातने सरकारने पीक विमा काढणं बंद केलं आहे आणि आपलं राज्य 7-7 हजार कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांना देतो आणि त्यातून मात्र 2,000 कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्याला पीक विम्याच्या भरपाईपोटी मिळत नाही. म्हणजेच 75% नफा या पीक विमा कंपन्या सर्रास शेतकऱ्यावरच्या टाळूचं लोणी खाऊन मोठ्या होत आहे. त्यातील टक्केवारी सरकारला मिळते आहे, मंत्र्यांना मिळते आहे. त्यामुळं मंत्र्यांचे हात दबल्यामुळे मंत्री बोलत नाहीत आणि मोठा वाटा या पीक विमा कंपन्याकडून सरकार वसूल करत आहे. त्यामुळे यांचा दबाव या पीक विमा कंपन्यावर नाही. आणि शेतकऱ्याशी उद्धट वागतात, उद्धट बोलतात आणि खरं तर इतकी मस्ती आली आहे यांना आणि यांची मस्ती जिरवायची असेल तर या कंपन्यांना इतक्या मोठ्या नुकसानीमध्ये जर मदत मिळाली नाही तर मात्र या कंपन्या बंद करण्याचा आग्रह धरावा लागेल. पीक विमा कंपन्यांसंदर्भात शेतकऱ्यांची आणखी एक तक्रार आहे की त्यांच्या प्रतिनिधी सापडत नाही आणि कृषी विभाग या संदर्भात विमा काढताना प्रोत्साहित करतात शेतकऱ्यांना, मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा कृषी विभाग हात ठेवतो. नाही, त्यांचा सर्व्हर डाऊन होतो. ज्यावेळेस ॲप्लिकेशन करायला जातात वेळ निघून जाते 72 तासाची. मग ॲप्लिकेशन करू शकत नाही. विचारायला गेलं तर मिळत नाहीत. कृषी अधिकाऱ्यांचं उत्तर मिळत नाही. कृषी मंत्र्याचे मोबाईल बंद होऊन जातात. 1-1, 2-2 कर्मचारी त्या पीक विमा कंपन्यांनी जिल्हा स्तरावर ठेवलेले आहेत. त्यांचे मोबाईल बंद असतात. मग शेतकऱ्यांनी जायचं कुठे, कुणाकडे बघायचं? आणि हे आपला प्रचार झाला, आता प्रचारात मग्न होते. आता तरी शेतकऱ्याच्या बांधावर जा, कोणता पालकमंत्री जात नाही, कोणी मंत्री जात नाही, कुठे फिरतायत? म्हणजे शेतकऱ्याच्या जीवावर सांगायचं मोठं झालो आणि शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडायचं, हे सगळं राज्यामध्ये सर्रास सुरू आहे. माहीत नाही, मग मी नव्हतो त्या बैठकीत, त्यामुळं मी अधिक बोलत नाही. कारण आणि असं आहे की माझा माणूसही त्या बैठकीत नव्हता, त्यामुळं ते त्यांनाच माहीत. रोज नवीन स्वप्न, नवीन विचार, एकमेकाचे पाप ढाकण्यासाठी ते बोलत असतात. एवढाच त्याचा मतितार्थ आहे. दत्ता दळवींच्या माध्यमातून राजकीय वातावरण खराब होत आहे का? छगन भुजबळ मुख्यमंत्री पदाचा उमेदवार होऊ शकतो, बच्चू कडू म्हणते. कोणाकडून होत आहे ते मला माहीत नाही. आता शेवट ते म्हणे 2.5 वर्ष आठवण ठेवून होतात की 2.5 वर्षाची आठवण घालून होतात, हे त्यांनाच माहीत. दत्ता दळवींच्या माध्यमातून मुंबईतलं जे आहे राजकारण सध्या खराब करण्याचं काम शिंदे गटाकडून होत आहे का? खरं म्हणजे कोणीही वाईट शब्द कोणत्याही नेत्यांच्या संदर्भात किंवा असं या राज्याच्या सन्मान्य पदावर असणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणीही बोलू नये. परंतु दुर्दैवानं याची सुरुवात कोणी केली हा खरा प्रश्न असतो. खालच्या दर्जाचं राजकारण सुरू कोणी केलं, खालच्या दर्जाची टिप्पणी सुरू कोणी केली, शिवीगाळ करण्याचा प्रकार कुठून सुरू झाला, हेही आपण समजलं पाहिजे. आणि खरं दुर्दैव आहे राज्याचं की अशा प्रकारच्या कोणीही नेता असो, तुम्हाला बोलण्याच्या मर्यादा तुम्हाला पाळावी लागतील आणि मर्यादा पाळावेत अशी आमची आग्रहाची सगळ्या नेत्यांना महाराष्ट्रातील विनंती राहील.